अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. सहकाराचा जिल्हा अशी या मतदारसंघाची ओळख. इथे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले विखे कुटुंबातील डॉक्टर सुजय विखे पाटील सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाले आहेत. सुजय विखे पाटील यांनी या लोकसभा मतदारसंघात भाजपला मजबूत बनवलं आहे. 5 वर्षात केलेली विकास कामं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाची धुरा सोपवण्यासाठी जनता उत्सुक आहे. भाजप आणि मित्र पक्षांच्या आघाडीला अब की बार 400 पार यावर नगरकर शिक्कामोर्तब करणार. 2019 लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा 2,81,526 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात अहमदनगर शहर, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत जामखेड, राहुरी असे विधानसभा मतदारसंघ आहेत. राष्ट्रवादीचे 4 आणि भाजपचे 2 आमदार आहेत. इथे आमदार राष्ट्रवादीचे जास्त असले तरी खासदार मात्र भाजपचाच होतो. मोदींच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात खासदार सुजय विखे पाटील यशस्वी झालेत. हे सुजय विखेंची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच स्पष्ट झालं. अहमदनगरच्या जनतेला विकास हवा आहे आणि तो खेचून आणण्याची धमक आपल्यात आहे हे सुद्धा खासदार सुजय विखे पाटील यांनी सिद्ध केले. दुसरीकडे तुतारी वाजवण्यासाठी सज्ज असलेल्यांकडे नेत्याची वानवा आहे. प्रमुख नेत्याला कुटुंब, पक्ष एकसंध ठेवता आला नाही. एकीकडे मोदींचा विशाल परिवार आणि दुसरीकडे फुटलेला सूक्ष्म परिवार आणि त्यांच्यात मिसळणारा एक गावगुंडांची फौज तयार करणारा कथित लोकनेता अशी विषम लढाई नगरच्या मैदानात झाली. तर सरशी कोणाची होईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. एकाला आपलं उरलं सुरलं कुटुंब टिकवायचंय तर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना 140 कोटी असलेल्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित करायचं आहे. यासाठी खासदार सुजय विखेंशिवाय सक्षम पर्याय नाही हे नगरच्या मतदारसंघातील जनतेने केव्हाच ठरवले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.